गणेशोत्सव. मित्रांनो, दरवर्षी संपूर्ण भारतभर गणेशोत्सव हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. लहान मुलांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत भारतातील प्रत्येक व्यक्ती या उत्सवाची मोठ्या आतुरतेने वाट पाहते. आणि पाहणारी का नाही मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना ढोल आणि ताशांच्या नगारांबरोबर घरोघरी आणून बसवले जाते. त्यानंतर समोरचे 10 दिवस त्यांची पूजा केली जाते. त्यांना विविध प्रकारचे गोडधोड पदार्थ नैवेद्याच्या रूपामध्ये दाखवले जातात आणि दररोज सकाळ संध्याकाळ त्यांची आरती केली जाते आणि शेवटच्या दिवशी त्यांचे विसर्जन होते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? तर मित्रांनो, नसेल माहिती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, पौराणिक कथानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि त्यामुळे गणेश चतुर्थी ही साजरी केली जाते. मित्रांनो, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना केली जाते व त्यानंतर 11व्या दिवशी त्यांचे विसर्जन केले जाते. मित्रांनो, हे विसर्जन का केले जाते याचा इतिहासही आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यास यांनी भगवान गणेशांना महाभारताची रचना लिहिण्याची विनंती केली होती. महर्षी वेदव्यास यांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्लोक पठणास सुरुवात केली व त्याचवेळी भगवान गणेशांनी ते लिहिण्याची सुरुवात केली. त्यानंतर गणपती बाप्पांनी हे सतत 10 दिवस लिहिले. त्यामुळे त्यांच्या अंगावर धूळ आणि घाणीचा थर चढला होता. हा थर स्वच्छ करण्यासाठी गणपती बाप्पांनी त्यानंतर सरस्वती नदीमध्ये स्नान केले आणि त्यामुळे मित्रांनो गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते. मित्रांनो, तुमचा गणेशोत्सव यावर्षीचा कशा प्रकारे चाललेला आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.